खुशी की तमन्ना अब हमारे दिल में, देखना है जोर कितना बाजुए का दिल में। जब भी जुल्म करेंगे सत्ता की गलियारों से, चप्पा चप्पा भी जल देगा इनकलाब किनारों से। आप इसके बाद जो है तो हमारे भारतीय कम्युनिस्ट पक्ष के तालुका कार्यकारिणी सदस्य देखो साथी, ये मोर्चा का जो आयोजन है सभी जाति धर्म के लोगों के मिलकर यहाँ पे जो तो हमने आयोजन किया है। आज हमारे साथ में जो तो बालू पाटिल है, तिरमक सेजू है, दादाराव सोनोने है, सुनीता डांगे है, केशवराव ढोरमारे, सभी लोग हैं जो है तो इंसानियत को मानते हैं, जो सभी जाति धर्म का इज्जत करते हैं। ये सभी लोग जो है तो आज हमारे साथ में आए हुए हैं। इनका जो है तो मैं बहुत बहुत जो तो यहाँ पे शुक्रगुजार हूँ कि यहाँ पे आए और उन्होंने जो है तो एक अच्छा संदेश देने का काम यहाँ पे सभी इन लोगों ने किया। अब इसके बाद जो तो हमारे हमें मार्गदर्शन करेंगे। सर्व समाज बांधवांना माझा प्रेमाचा लाल सलाम, प्रेमाचा लाल सलाम। मित्र हो, आज आपण या अजेंड्याखाली या सिल्लोड तालुक्याच्या तहसील कचेरीवर जे आंदोलन आणलेलं आहे हे काही कुठल्या एका जाती धर्माच्या विशेष कार्यक्रमासाठी आणलेलं नाही आणि हे सर्व जाती धर्माचे लोक या भारत देशामध्ये, भारत देशातल्या जिल्ह्यामध्ये आणि भारत देशातल्या तालुक्यात, सिल्लोड तालुक्यामध्ये पुण्या गोविंदाने म्हणतात। दिवाळीचा सण असो, ईद मिलाद असो, 25 डिसेंबरचा ख्रिसमस नाताळ असो, शिव जयंती असो, नववर्ष हिंदू धर्माप्रमाणे गुढीपाडव्याचा सण असो, इथं संविधानाने दिलेल्या अधिकार कायद्याच्या चौकटीत ईद मिलाद मध्ये सुद्धा सर्व जाती एकमेकांना शुभेच्छा देतात। हिंदू धर्माच्या नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या सर्व जाती धर्माच्या हे मुस्लिम बांधव, हिंदू बांधव एकमेकाला शुभेच्छा देतात आणि गोडधोड पदार्थ देऊन एकमेकाला शुभेच्छा देतात। परंतु मित्र हो, हा कुठल्या विशिष्ट जातीचं आंदोलन नाही, हे कुठल्या विशिष्ट धर्माचं आंदोलन नाही आणि हे 16व्या शतकात इथल्या भारत देशामध्ये या इंग्रजांनी, गोऱ्या लोकांनी आपल्यावर 150 वर्ष राज्य केलं आणि त्या 150 वर्ष राज्यात हा सुद्धा सर्व समाज आणि हा माझा समाज, हा श्रीमंत असो गरीब असो, सर्व जातीच्या धर्मांनी त्या 150 वर्षाच्या गुलामगिरीला त्यात हा सुद्धा समाज आहे, कुठल्या विशिष्ट जातीचा नाही। हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सर्व जातीचे लोक मिळून खांद्याला खांदा लावून 1947 ला या इंग्रजाला हकलून लावण्यासाठी हा समाज, हा खांद्याला खांदा लावून आणि 1947 ला इंग्रजाला हकलून देण्यासाठी हा समाज, लाल रक्ताचा समाज, या समाजाचं रक्त जर आज करमरी कापली तरी ते रक्त लालच निघणार आहे आणि हिंदूचं सुद्धा रक्त कापलं तर ते लालच निघणार आहे। ख्रिश्चन समाजाचं रक्त जर कापलं तर ते लालच निघणार आहे आणि हिंदू समाजाचं सुद्धा लालच निघणार आहे। संविधानाने 1947 ला आपण या गोऱ्या लोकाला, इंग्रजाला इथून परत केलं, त्यात हा समाज आहे, कुठला विशिष्ट समाज नाही आणि त्या सर्व समाजाने, या भारत देशातील सर्व समाजांनी या इंग्रजाला लाथांडून इथून काढून देण्यासाठी भूमिगत झाले, काय काय पराकाष्ठा केल्या आणि सर्व समाजाच्या या देहाच्या तिलांजली वाहिली आणि या सुखी पुण्या गोविंदानं 1950 ला आपण संविधान स्वीकारलं। त्या संविधानात असं लिहिलेलं आहे की कुठल्या मुस्लिम समाजाचं इथं कार्य होणार नाही, कुठल्या हिंदू धर्माचं इथं कार्य होणार नाही, कुठल्या ख्रिश्चन समाजाचं इथं कार्य होणार नाही, कुठल्या शीख समाजाचं, कुठल्या जाती धर्मावर हे संविधान लिहिले नाही। याच्यावर 2 वर्ष काही महिने कार्यकाळ लागला। त्यात बाबासाहेबांनी तंतोतंत आपल्या कुठल्या जाती समाजावर, कुठल्या धर्मावर अन्याय होणार नाही असं संविधानात लिहिलं आणि त्यात या सर्व समाजाचा अधिकार
आम्ही ह्या शब्दापासून सुरुवात संविधानाला केली आणि त्यात हा समाज आहे आणि त्यांना या हिंदू मुस्लिम करून तुम्ही वितंडवाद घालता सत्तेसाठी आणि यांनी तर जीवाची पराकाष्ठा केली आणि खांद्याला खांदा लावून परकीयांना इथून भुईतोडी केली. त्यांनी काय काय पराकाष्ठा केला आणि संविधानाने 1950 ला त्यात काही हिंदू धर्माचा माणूस संविधानात लिहिला की त्याने राज्य करावं. कुठल्या शीख समाजाने इथलं राज्य करावं असं संविधानात लिहिलंय. कुठल्या हिंदू धर्माने याच्यात या देशामध्ये राज्य करावं असं त्या संविधानात लिहिलंय. अरे आपल्या देशावर काय गरिबीत येऊन ठाकला आणि परकीय रस्त्यात मिळख्यात आपण सापडलो. अरे यांनी तर दगडाची आणि स्वाभिमानाची लढाई लढली. पण या परकीय बळाच्या रस्त्याला अब्दुल कलाम यांनी उभं आयुष्य या देशासाठी संपवलं. त्याने काही मुलं पोचली अरे या देशासाठी. आणि तो अब्दुल कलाम कुठल्या जातीचा आहे? मला जात नव्हे, मला देश मिळाला आहे असं म्हणणारा अब्दुल कलाम त्याला मी लाल सलाम करतो. आणि त्या संविधानाला डिवचण्याचं काम करू नका. मी राज्यकर्त्याला सांगेन की अब्दुल कलाम मुस्लिम समाजाचा नाही, कुठला राष्ट्रपती कोणत्या विशिष्ट समाजाचा नाही. अब्दुल कलाम हा भारत देशातला एक नागरिक आहे आणि या सर्वसामान्यांसाठी अब्दुल कलामांनी शेवटचा शब्द आणि या देशासाठी आपलं जीवन समर्पित केलं. त्या अब्दुल कलामाला मी लाल सलाम घालतो. त्यासाठी या सर्वसामान्य माणसाला डिवचण्याचा प्रयत्न करू नका. तो सर्वसामान्य माणूस असो, कुठला खासदार असो, कुठला मंत्री असो, ज्या देशासाठी एरवेळ्याच्या तुरुंगात या समाजानं एरवेळ्याच्या तुरुंगात कन्या खाल्ल्या उपाशी राहिले, तो या समाजाला कुठल्या विशेष समाजाला डिवचण्याचं काम करेल. या न्याय व्यवस्थेला या शासनकर्त्याला मी या भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा प्रतिनिधी या नात्यानं सांगू शकतो की या संविधानात असं लिहिलेलं आहे. कुठला राष्ट्रपती असो का कुठला तुरुंग असो, कोणी असो, कुठल्या विशिष्ट जातीला जर शब्दानं टिकवण्याचं काम करत असत तर त्याला न्याय व्यवस्थेला बाबासाहेबांनी कलम लिहिलेला आहे. 21-25 कलम आणि सर्व कलम सर्व समाजासाठी लिहिले, सर्वसामान्यांसाठी लिहिलेलं आहे. ज्यांनी या समाजाला डिवचण्याचं काम केलं असेल त्याला काळा पाण्यावर तुरुंगाचा सहवास करावा असं मी या शासनकर्त्याला सांगू शकतो. आणि मी जास्तीचं लांबलेलं भाषण थांबवतो. लाल सलाम, लाल सलाम. मार्गदर्शन करेंगे. बाहर से आए हुए तमाम मुअज़्ज़ज़ व मुकर्रम छोटे बड़े बड़े बुजुर्ग हर किसी को अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि ताला व बरकातुहू. अल्हम्दुलिल्लाहि कफ़ा व सलामुन अला इबादिहि अल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बाद. इन्नल्लाह मअस साबिरीन. बेशक अल्लाह सब्र करने वालों के साथ है. हज़रात मोहतरम, हमारा और आपका, हमारे घरों से छोटे छोटे बच्चों का, बड़े बुजुर्गों का, नौजवानों का यहाँ पर जो आना हुआ, असली मकसद जिसकी पहचान कि किसी खातून ने, किसी काफिरा ने, किसी हिंदू ने नबी की शान में गुस्ताखी की नाजिबा कलिमात. मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो, राठोड साहेब कृपया करून हे जे रोड आहे ना बंद केला चांगलं म्हणजे. राठोड साहेब जर बंद केला ना कृपया करून तुम्ही हे रोड बंद करा अगोदर. कारण की माहिती का लोक जास्त आहे आणि परिस्थितीचा एखाद्याला लागला ना तो काय पुलिस प्रशासन मध्ये विनंती है तमाम हजरात जिस काम को अंजाम देने के लिए आए हुए हैं तो आप तमाम हजरात से गुजारिश की जाती है कि इधर मुंह करके आप बैठ जाएं. कोई तहमत और इल्जाम नहीं लगाता, लेकिन मुसलमान जिस मजहब से मोहब्बत करता है, जिस इस्लाम के साथ में मुसलमान की जिंदगी जुड़ी हुई है, आज उस इस्लाम के साथ, आज उस इस्लाम के जिस इस्लाम में हम और आप चल रहे हैं,
और जिस नबी की मोहब्बत में, जिस नबी की गुलामी में हम और आप अपनी जिंदगी को गुजार रहे हैं, उसी नबी की शान में गुस्ताखी की जा रही है। लिहाजा आज हम जिस काम के लिए, जिस मकसद के लिए आए हैं, हमें और आपको ये बताना है, ये दिखाना है कि हिंदुस्तान की सरजमीन ऐसी सरजमीन है कि यहाँ पर हर किसी को, हर मजहब को अपने अपने तौर तरीके के साथ कानून के दायरे में रहने की इजाजत हर किसी को है। लेकिन आज जो है हमारे नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम पर, उनकी शान पर गुस्ताखियां की जा रही है। हुकूमत से मैं यही कहना चाहूंगा, जब कानून अगर किसी मुसलमान के लिए हो तो वो कानून चाहे सिख हो, हिंदू हो, मुस्लिम हो, हर तरह के इंसान जो इस हिंदुस्तान की सरजमीन में बसा करता है, हर किसी के लिए एक ही कानून है। तो कानून में कोई गैर, कोई काफिर, कोई शिर्क व मुशरिक, कोई यहूद व नसारा या कोई मुसलमान किसी गैर को अपनी आंखें दिखाकर जिंदगी नहीं गुजार सकता है। इसलिए कि कानून वही है कि जो कानून मुसलमान के लिए हिंदुस्तान में है, वही कानून गैर और हिंदुओं के लिए भी है। तो हज़रात मोहतरम, मैं आपसे कहना यही चाहता हूँ कि कानून वो कानून बना है, हिंदुस्तान की सरजमीन में जो कानून बना है, जब इस हिंदुस्तान को सच्चाई के रास्ते पर चलाना हुआ तो हज़रात मोहतरम, वो गांधी जी कौन थे? उन्हें जरूरत पड़ी थी कि जिस नबी की उम्मती में जो सहाबी अपनी जिंदगी को गुजारा करते थे, उस गांधी जी को हजरत अबू बकर सिद्दीक अकबर रज़ियल्लाहु तआला अन्हु की जिंदगी का हवाला देकर इस हिंदुस्तान की हुकूमत को चलाना पड़ा। तो हज़रात मोहतरम, कानून एक ऐसी चीज होती है जो कानून मुसलमान के लिए है, वही कानून हिंदुओं के लिए भी होना चाहिए, वही कानून सिख के लिए भी होना चाहिए, वही कानून ईसाई के लिए भी होना चाहिए। लेकिन हज़रात मोहतरम, आज मुसलमान को गिरी हुई नजर से देखा जाता है, आज मुसलमान को कराहत की नजर से देखा जाता है, जबकि हुकूमत की जिम्मेदारी है तो हुकूमत हर किसी के लिए एक ही तरह का कानून, एक ही तरह का कानून हर किसी के लिए नाफिज करे। तो हज़रात मोहतरम,